कुठे फिरायला गेलो किंवा आपण कार्यक्रमात गेलो किंवा एखाद्या आता आपण वर्कआउट कॉलवर आहे, तर ह्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. आनंद घेता पण आला पाहिजे. नुसतं शिकणं महत्वाचं नाहीये, तर त्या गोष्टीचा आनंद कसा घ्यायचा हे पण शिकलं पाहिजे. माझं वय झालंय किंवा मी अशा वयात आहे की मी म्हातारे झाले किंवा मी म्हातारा झालो. बरेच लोक म्हणतात आता आता काय करायचं या सगळ्या गोष्टी करून. तर नाही मित्रांनो, आपल्याला आपल्या मनातून आपल्या स्वतःसाठी तारुण्यात राहायचंय. आणि नक्की मी तुम्हाला सांगते, तुम्हाला जर एनर्जेटिक राहायचं असेल, नेहमी तारुण्यात राहायचं असेल, सुंदर दिसायचं असेल, तर नक्कीच तुम्ही वर्कआउट कॉल आपला जॉईन केला पाहिजे आणि स्वतःसाठी जगलं पाहिजे. आणि जर तुम्ही ज्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही, तर आपलं आयुष्यच काही कामाचं नाही. तर आपण नक्कीच स्वतः आनंदी कसं जगायचं आणि आपण स्वतः आनंदी राहून इतरांना कसं आनंदी ठेवायचं, ह्या गोष्टी जर तुम्हाला शिकायचं असेल, तर खरंच वेलकम टू माय आरोग्य फॅमिली. याच्यात सगळ्या काही गोष्टी शिकवल्या जातात. स्वतः आनंदी राहणं आणि दुसऱ्याला आनंदी करणं, याच्यासारखं सुख कुठेच नाही मित्रांनो. तर खरंच आपण स्वतः बदललो तर जग बदलेल. आपलं जे हे फिट इंडिया मिशन आहे, हे फिट इंडिया मिशन आपल्याला गल्ली ते दिल्लीपर्यंत न्यायचं आहे आणि प्रत्येकाचे विचार आचार आपल्याला पहिले बदलावायचे आहे. आपल्यासाठी जर कोणी चांगलं करतंय ना, तर नक्की मित्रांनो, तो जर 4 आण्याचं करत असेल ना, तर नक्की तुम्ही 12 आण्याचं करायला शिका. पण कधीच कोणाला कमी लेखू नका, कोणाबद्दल मागे पुढे वाईट बोलू नका. आणि जे असेल ते तुम्हाला तुमचं स्वतःचं कन्फ्युजन ते तुम्ही नक्कीच तोंडावर क्लिअर पाहिजे. याच्याने मतभेद होतात, याच्याने मन दुखावल्या जातात, दुरावल्या जातात. तर त्याच्यामुळं जसा तुम्ही तोंडावर एखाद्याला स्पष्टीकरण छान प्रकारे देतात, तेच पाठीमागे दिले पाहिजे. एक वेळेस तोंडावर तरी आपल्याला काही असेल ते बोलल्या गेलं पाहिजे, पण मागे बिलकुल नाही मित्रांनो. रिलेशन खराब होतात, रिलेशन मेंटेन राहत नाही. आणि जर ह्या कलियुगात जर तुम्हाला छान वावरायचं असेल ना मित्रांनो, तर रिलेशन बॉन्डिंग करायला शिका. रिलेशन बॉन्डिंग जर तुमची चांगली असेल ना, तर तुमच्या विरोधात 100 लोक उभे असतील ना, तरी तरी तुमच्यासाठी असे बरेच लोक असतात का ते त्यांच्याही विरोधात उभे राहतात. त्याच्यामुळेच आपल्याला आपण हा कॉल जो चालू केलाय ना, तर हा कॉल आपल्या स्वतःला सुधरवण्यासाठी आणि इतर लोकांना सुधरवण्यासाठी आहे. तर आपण नक्कीच एक दिवस छान असं एक सेशन घेऊया संध्याकाळी. प्रत्येकाला त्याची स्वतःची ऍक्टिव्हिटी सादर करण्यासाठी. म्हणजे जर कोणाला गाणं येत असेल म्हणता, त्यांनी गाणं बोलायचं. ज्याला एखाद्या गाण्यावर डान्स करता येतोय त्यांनी तो करायचा. जर कोणाला काही छान अशी कविता येत असेल त्याने ती सादर करायची. जर कोणाला भजन कीर्तन येत असेल त्याने ते सादर करायचं. असा एक दिवस 1 तासाचा वर्कआउट झाल्यानंतर किंवा आपण संध्याकाळी 1 तासाचं सेशन घेणार आहोत. तर त्याच्यात त्या व्यक्तीला त्याची कला सादर करण्यास मदत होईल आणि आपल्यालाही त्याच्यामधले गुण कळतील. आणि नक्कीच माणसाने सर्व गुण संपन्न असावा, कुठल्याही क्षेत्रात मागे नसावा. प्रत्येक म्हणतेत ना मी तुम्हाला नेहमी की प्रत्येक गोष्टीचा आनंद जसा घेता आला पाहिजे, तसं जर तुम्ही सर्व गुण संपन्न असाल ना, तर नक्कीच तुम्ही करू शकता. तर तुम्ही स्वतः म्हणजे तुम्ही लोक मला सांगा की आपण कधी ते सेशन घ्यायचं. आणि प्रत्येकाने छान तयारी करा, छान तयारी करा आणि प्रत्येकाने त्याच्यात भाग घ्या. आणि जीवनाला एक नवीन रंग भरा, स्वतःच्या जीवनात नवीन रंग भरायला शिका. जर आपण वेगवेगळे रंग भरतो ना, तर जसं ते कलर असतील किंवा त्या गोष्टी जशा सुंदर दिसतात ना, तसे स्वतःमध्ये रंग भरायला शिका. रंग भरणे म्हणजे काय? रोज सकाळी वर्कआउट करतात ना, तो एक रंग झाला. तुम्ही डाएट करताना तो एक रंग झाला. तुम्ही लोकांबद्दल विचार चांगले करतात ना, तो पण एक रंगच झाला. आणि स्वतःची जी कला सादर करायचा जो आनंद घेतात, तो पण एक रंग झाला. हे आपल्या जीवनातले हे सगळे रंग आहे. आणि हे भरा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात. खूप सुंदर लाईफ आहे आपली. जीवन एकदाच आहे, वन्स मोर नाही या जीवनाला. जीवन एकदाच आहे, ते छान जगा, एनर्जेटिक जगा आणि व्यवस्थित राहा. हाच आजचा संदेश होता. आणि चला, उद्या सकाळी आपण ठीक 5:20 रेडी राहूया रेग्युलर वर्कआउट सोबत. आणि तोपर्यंत मी सगळ्याला अनम्यूट करते. सर्वांनी बाय करा सर्वांसाठी. आणि आजचा दिवस सगळ्यांचा सुंदर असा जावो, हीच मी नेहमी मी सांगते, तुम्ही सुखी समाधानी निरोगी हेल्दी राहो. आणि हीच माझ्या महादेवाचरणी प्रार्थना. यस, थँक्यू. बाय बाय सर्वांना. जय माता. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.